हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमवाल. हा होता गुरु गोविंद सिंह यांचा विचार. चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 22 जूनच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत 22 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आजच्याच दिवशी 1505 साली मुघल सम्राट हुमायूँ यांनी आपला पुत्र अकबर यांना आपला वारसदार म्हणून घोषित केलं. आजच्याच दिवशी 1757 साली इंग्रज सरकार आणि बंगालचे नवाब यांच्यात प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली. या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृतरित्या राज्य चालू झाले, जे पुढील 190 वर्ष टिकलं. या राज्याची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकातापासून साधारणपणे 150 किलोमीटरवर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली होती. प्लासीच्या लढाई या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1897 साली पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीवर बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारने नेमलेल्या इंग्रज अधिकाऱ्याकडून होत असलेल्या जुलमाचा प्रतिशोध म्हणून इंग्रज अधिकारी चार्ल्स रँड यांची दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या झाडून हत्या केली. सन 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून अलिप्त होऊन स्वतःच्या फॉरवर्ड ब्लॉक या राजनीतिक पक्षाची स्थापना केली. आजच्याच दिवशी सन 1941 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने सोव्हिएत राष्ट्र रशियावर आक्रमण केलं. सन 1994 साली महाराष्ट्र सरकारने महिलांविषयी धोरण जाहीर केलं. त्यानुसार महिलांना निमसरकारी नोकऱ्यात 30% आरक्षण देण्यात आलं. आजच्याच दिवशी सन 2007 साली भारतवंशीय अमेरिकन अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आपल्या अंतराळ संघासोबत पृथ्वीवर सुखरूप परतल्या. सन 2016 साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला. या होत्या 22 जून या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर ऐकूया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयीची माहिती. आजच्याच दिवशी 1805 साली इटालियन राजकारणी, पत्रकार व इटालियन क्रांतिकारक चळवळीचे प्रमुख जुसेप्पो मॅझिनी यांचा जन्म झाला. 1896 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता व लेखक बाबूराव पेंढारकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1898 साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्म झाला. सन 1900 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी गणेश घोष यांचा जन्म झाला. 1908 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी लेखक व जुन्या मराठी साहित्याचे संशोधक तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1925 साली भारत सरकारतर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मानित वरिष्ठ भारतीय पत्रकार
महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे संपादक, इतिहासकार, अभ्यासक, उदार विचारांचे बौद्धिक समाजसुधारक व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्म झाला. सन 1980 साली कीर्तिचक्र व सेनापदक सन्मानित माजी भारतीय गोरखा रेजिमेंट अधिकारी सुनील कुमार चौधरी यांचा जन्म झाला. सन 1985 साली भारतीय बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार व बास्केटबॉल खेळाडू अनिता पॉलदुराई यांचा जन्म झाला. आज या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आजच्याच दिवशी काही अशा विशेष व्यक्तींची आपण माहिती ऐकणार आहोत, ज्यांनी उल्लेखनीय कार्य करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी सन 1940 साली रशियन हवामानशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ व्लादिमीर पी कोपेन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1955 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचं निधन झालं. 1985 साली थोर भारतीय स्वतंत्र सेनानी व समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ता तसंच आर्य समाज व आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे अनुयायी मोहरसिंग राठोड यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1988 साली भारतीय बौद्ध भिक्षू, अभ्यासक, प्रवासी, लेखक भदंत आनंद कौसल्यायन यांचं निधन झालं. 1994 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता भारतीय तेलुगू भाषिक चित्रपट निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि उद्योगपती A.V. प्रसाद यांचं निधन झालं. सन 2000 साली हिंदी भाषिक लेखक व कवी केदारनाथ अग्रवाल यांचं निधन झालं. सन 2012 साली रोमन कॅथोलिक चर्चचे भारतीय धर्मगुरू गिल्बर्ट ब्लेज रेगो यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2014 साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम नारायणन यांचं निधन झालं. या सर्व व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता, किंवा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरू पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरू, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.